नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण गेल्या पाठामध्ये सम्राट अशोक आणि सम्राट अशोकांचं कार्य या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि पेज नंबर 58मध्ये जो नकाशा दिलेला आहे, मौर्यकालीन भारताचा नकाशा, त्या नकाशामध्ये आपल्याला अशोकाचे शिलालेख, स्तंभालेख, अशोकाने साम्राज्य विस्तार ज्या ज्या ठिकाणी केलेले आहे त्या सूचीमध्ये ते दर्शवलेलं आहे. अशा पद्धतीने सम्राट अशोकांचं कार्य आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आणि अशोकांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले जे मौर्य राजे होते ते जास्त काही सक्षम नव्हते, त्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झालेला होता. बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता. पुष्यमित्र या त्याच्या सेनापतीने त्याची हत्या केली आणि तो सत्तेवर आलेला होता. हे मौर्य साम्राज्य अभ्यासत असताना, इसवी सन पूर्व कालखंड अभ्यासत असताना, त्या मौर्य साम्राज्याची असणारी प्रशासन व्यवस्था असेल, राज्यकारभार असेल, व्यापार असेल, यांचा जर आपण अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला लिखित साधने उपलब्ध असणं गरजेचं होतं. आणि ते लिखित साधनं कोणती होती तर कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मॅगस्थेनीचा इंडिका नावाचा ग्रंथ, की या लिखित साहित्यामध्ये त्यावेळचे मौर्य राजे, मौर्य साम्राज्य, त्या मौर्य साम्राज्यातील प्रशासन व्यवस्था याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्रामध्ये काय सांगितलेलं होतं तर ज्या चंद्रगुप्त मौर्याने मगधाच्या नंद घराण्याचा निपात करून त्यांना पराभूत करून मगधाचं छोटं साम्राज्य मोठ्या साम्राज्यामध्ये विलीन केलं बघा. आणि त्यावेळेला धनानंदांचा राजपुरोहित विष्णुगुप्त चाणक्य, आता चाणक्य हा चंद्रगुप्ताचा मंत्री होता, अतिशय हुशार. तो काही कोणी साधासुद्धा माणूस नव्हता, अत्यंत हुशार, राज्यव्यवहार पारंगत, कुटील राजनीतिज्ञ, अशी असामान्य व्यक्ती म्हणजे कोण तर चाणक्य. आणि ते चंद्रगुप्तांचा मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य हे चंद्रगुप्तांच्यापेक्षाही मोठं कार्य त्यावेळेला मानलं गेलेलं आहे. म्हणूनच राजाला राज्यव्यवहारात कुशल करण्यासाठी, हुशार बनवण्यासाठी, व्यवस्थितपणे साम्राज्य विस्तार करण्यासाठी चाणक्यांनी दिलेले सल्ले असतील, मार्गदर्शन असेल, हे आपल्याला या ठिकाणी अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये नमूद केलेलं पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आपण मौर्य साम्राज्य, त्या मौर्य साम्राज्याची राज्यव्यवस्था अभ्यासत असताना प्रथमतः हे एक लक्षात घेऊया की राजा कसा असावा, राजाने राज्यकारभार कशा पद्धतीने करावा, प्रजेचं हित कशा पद्धतीने साधावं की त्यातूनच तो राजा चांगल्या पद्धतीने साम्राज्य विस्तार करू शकतो, आपल्या राज्यामध्ये प्रशासन व्यवस्था राबवू शकतो. म्हणून आपण 8.4 हे जे पॉईंट आपण अभ्यासणार आहे, मुद्दे अभ्यासणार आहे, त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था, मौर्य कालखंडातील राज्यव्यवस्था असेल, व्यापार, साहित्य, कला आणि समाजजीवन, या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला मौर्य कालखंडातील वेगवेगळे मुद्दे आपण या ठिकाणी उलगडणार आहोत. प्रथमतः आपण मौर्य कालखंडातील राज्यव्यवस्था पाहूया. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, कागदपत्र नाही तर इतिहास नाही, हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी कौटिल्याचं जे अर्थशास्त्र ग्रंथ आहे आणि मॅगस्थेनीचा इंडिका नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला मौर्य कालखंडाचा अभ्यास करणं सोपं झालेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये एक संस्कृत विधान त्यांनी त्या ठिकाणी राजाच्या संदर्भामध्ये लिहिलेलं पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये नाही, पण मी दुसऱ्या पुस्तकातला एक रेफरन्स घेऊन तुम्हाला सांगते. प्रजा सुखे सुखम राज्ञम, प्रजाणामच हिते हितम, नात्मम प्रियम हितम राज्ञम, प्रजाणाम तु प्रियम हितम. म्हणजे काय, प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, प्रजेचे हित तेच राजाचे हित, स्वतःला प्रिय असे राजाचे हित नाही, प्रजेला प्रिय तेच राजाला प्रिय. म्हणजे विद्यार्थी मित्र, तुमच्या लक्षात येत असेल की राजा कसा असेल. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहेच, परंतु आपण इसवी सन पूर्व कालखंडामधील साम्राज्य व्यवस्था, राज्यव्यवस्था, तीही मौर्य कालखंडातील अभ्यासत असताना या ठिकाणी राजाचं कशामध्ये सुख आहे, राजा प्रजेवरती किती प्रेम करतो, प्रजेच्या हितासाठी, कल्याणासाठी तो किती धडपडत असतो, हे आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामधून निश्चित झालेलं आहे.
आणि त्याचबरोबर सम्राट अशोकांचे शिलालेख असतील, स्तंभालेख असतील आणि त्याच्यावरून सुद्धा या ठिकाणी आपल्याला मौर्य कालखंडाचा अभ्यास सोयीस्करपणे करता आलेला आहे. जसं की आपण चंद्रगुप्त मौर्य हा पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल शासनकर्ता होता. त्याने एक सुनियंत्रित यंत्रणा उभी केली. तत्कालीन आर्थिक स्थिती व मौर्य काळाच्या गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झालेले होते. बघा, म्हणजे साम्राज्य उभारणं, साम्राज्य विस्तार करणं केवढं मोठं काम असतं बघा, की ते प्रशासन कशा पद्धतीनं मोठं बनवायचं. तर मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झालेलं होतं. मौर्य सम्राटांनी काय केलं होतं, तर एकछत्री साम्राज्य व्यवस्था समाजामध्ये निर्माण केलेली होती. त्याचबरोबर साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा जर लक्षात घेतल्या तर त्या प्रशासन सत्तेचे विकेंद्रीकरण देखील त्यांनी स्वीकारलेले होतं. साम्राज्याच्या प्रशासनामध्ये राजाला सल्ला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मंत्री परिषदसुद्धा नेमलेली होती. अगदी निस्वार्थी मंत्री परिषद. आता दुसऱ्या पुस्तकामध्ये मला या ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली आहे की मंत्री परिषद अर्थशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे राजाला मंत्री परिषद अनिवार्य होती. ही परिषद मुख्यतः राजाला कारभारामध्ये सल्ला देण्याचे काम करते. आता आपण पाहतोय की एकटा माणूस कधी कोणती प्रगती करू शकत नाही. त्याचप्रमाणे पद्धतीने राजाला या ठिकाणी चांगली अशी मंत्री परिषद लाभलेली होती. योग्य वेळेला योग्य पद्धतीने योग्य सल्ला देण्याचं काम ही मंत्री परिषद करत होती आणि ही परिषद मुख्यतः राजाला कारभारात सल्ला देण्याचं काम करत असे आणि राजा अशा सल्ल्यांची दखल देखील घेत असे. बघा, आणि त्यातून या ठिकाणी जर आपण अभ्यासाला गेलं तर साम्राज्याच्या प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी लोक कशी असायची, बुद्धिमान, अनुभवी, चारित्र्यवान आणि निस्वार्थी मंत्र्यांची परिषद या ठिकाणी असे. दैनंदिन राज्यकारभारासाठी तेथील काही मंत्र्यांची समिती असे, ज्यास मंत्रणा असे संबोधले जाई. प्रशासनाची विविध खाती निर्माण करून त्यावर अनुभवी व तज्ज्ञ अधिकारी वर्ग नेमून मौर्यांनी प्रशासनाची स्थिर चौकट निर्माण केलेली दिसून येते. या अधिकाऱ्यांना अमात्य असं म्हटलं जाई. प्रधान, महसूल गोळा करणारा, समाहर्ता, सन्निदाता, सेनापती, युवराज यासारख्या एकूण 18 अमात्यांचा उल्लेख आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आढळतो. कौटिल्याने खरं तर 30 प्रशासकीय विभागांची माहिती दिलेली आपल्याला या ठिकाणी आढळते. मौर्य साम्राज्यातील अधिकाऱ्यांच्या उतरंडीची रचना बघा, म्हणजे अगदी राजापासून तो शेवटचा एक सर्वसामान्य व्यक्ती असेल अशी उतरंड त्यांनी मांडलेली आहे. सम्राट या पदापासून सुरुवात होऊन ग्रामणी या शेवटच्या पदापर्यंत अशी उतरंड, सामाजिक उतरंड केलेली आपल्याला पाहायला मिळेल. राजाचा उद्देश एकच की प्रजेला सुखी ठेवायचं. प्रजेला वेगवेगळ्या योजना प्रजेपर्यंत पोहोचवायच्या. प्रजाजनांना स्थानिक पातळीवर अंतर्गत कारभारात बऱ्याच प्रमाणामध्ये स्वायत्ता दिलेली होती. अशा प्रकारे मौर्य राज्य प्रशासनाचे विकेंद्रीकरण झालेले होते. मौर्य प्रशासनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर प्रजेची भौतिक व नैतिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे. बघा, काय काय केलं त्यांनी, प्रजेच्या हितासाठी काय काय केलं. मुलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे, स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांना विशिष्ट वेतन पद्धती लागू करणे, राज्यातील व्यापारावर नियंत्रण ठेवणे इत्यादी बाबींमुळे मौर्य राज्यव्यवस्थेची प्रशंसा केली जाते. अतिशय उत्तम पद्धतीने मौर्य कालखंडातील राज्यव्यवस्था, राज्यकारभार तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र हो, आपण इसवी सन पूर्व कालखंड पाहतोय. लक्षात घ्या, 285-247च्या आसपासचा हा आहे. सम्राट अलेक्झांडर, सम्राट अशोक या सर्व आपण अभ्यासत असताना आत्ताची जशी प्रशासन व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नसेल, सुरळीतपणे चालत नसेल, तेवढी प्रशासन व्यवस्था, राज्यव्यवस्था त्या कालखंडामध्ये सुरळीतपणे चालत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पुढे आता आपण मौर्य कालखंडातील व्यापार अभ्यासूया. कसं असतं, देशाची प्रगती, राज्याची प्रगती आपण पाहतो. तसंच इसवी सन पूर्व कालखंडामध्ये हे जे राजे होऊन गेले, अतिशय हुशार, विद्वान, पराक्रमी चंद्रगुप्त मौर्य यांच्यासारखे, आणि त्यांनी हे मौर्य साम्राज्य वाढवलेलं आहे, विस्तारलेलं आहे, व्यापारसुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे.
आता याच्यामध्ये पहा, सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे, आता कर आपण म्हणजे टॅक्स भरतो ना, तसंच सुव्यवस्थित कर प्रणालीमुळे महसुलात वाढ झाली, महसूल मोठ्या प्रमाणामध्ये मिळू लागला राजाला. त्यापैकी बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात द्यायचा कर होता. भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा होता. शेतजमीन आणि शेतीचे उत्पादन यातून मिळणारा कर हा राज्यव्यवस्थेचा मूलभूत पाया होता. म्हणजे राज्यकारभार करत असताना पैशाची गरज भासत असते राजाला, आणि त्यावेळेला आपण प्रजेकडून टॅक्स किंवा महसूल स्वरूपामध्ये महसूल गोळा करत असतो पैशाच्या स्वरूपामध्ये. त्याखेरीज या काळामध्ये उद्योगांनाही चालना मिळाली. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग त्यावेळेला मानला जाईल. त्याशिवाय धातुकाम असेल, लाकूड काम, हस्तितंतावरील कलाकुसर, सूतकताई, विणकाम असे अनेक व्यवसाय मौर्य कालखंडामध्ये चालत होते. समृद्ध शेती आणि भरभराटीस आलेले अनेक उद्योगधंदे यामुळे अंतर्गत आणि परदेशी व्यापारही भरभराटीस आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि तोही मौर्य कालखंडामध्ये. भूमार्ग व जलमार्ग यामधून अंतर्गत व्यापार चालत असे. अनेक राजमार्ग आणि व्यापारी मार्ग या काळामध्ये निर्माण केले गेले. पाटलीपुत्र ते तक्षशिला, पाटलीपुत्र ते काशी उज्जैनी, पाटलीपुत्र ते ताम्रलिप्पी असे अनेक प्रमुख मार्ग त्यावेळेला अस्तित्वात होते की ज्या मार्गावरून मालाची ने-आण केली जायची. अंतर्गत व्यापार मोठ्या पद्धतीने चालत होते. त्यामुळे राजाच्या राज्यविस्तारामध्ये भर पडत असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर लोखंडाचा वाढता वापर, तसेच लोखंडी अवजारांमधील वाढते वैविध्य, रंगवलेली मातीची भांडी आणि दक्षिण भारतापर्यंतचे त्याचे वितरण हे व्यापाराच्या विस्ताराचं एक निर्देशन मानलं जातं. काय मानलं जातं तर त्यावेळेला लोखंडाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता. म्हणजे ते लोखंड अवजारासाठी वापरलं जायचं. वेगवेगळ्या पद्धतीनं विविध प्रकारची लोखंडाचे प्रकार त्यावेळेला अस्तित्वात आणले जायचे. त्यावेळेला रंगवलेली मातीची भांडी असायची, त्याचं वितरण दक्षिण भारतामध्ये सुद्धा केलं जायचं. भारताच्या किनारपट्टीवरील भरूच, रोरुक, सोपारा व ताम्रलिप्ती अशी अनेक बंदरे व्यापारासाठी त्यावेळेला प्रसिद्ध होती. भारताचा ग्रीस, रोम, इजिप्त, सिरिया, बॅक्ट्रिया, श्रीलंका इत्यादी देशांशी व्यापार मोठ्या प्रमाणावरती होत असे. भारतामधून या देशाकडे काय काय जात असे, कोणकोणत्या मालाची ने-आण केली जायची तर भारतामधून या देशांकडे सुती व रेशमी कापड, लिनन, जरीची वस्त्रे, मसाले, हिरे, हस्तितंत, सुगंधी द्रव्य इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केल्या जाईल. काच सामान असेल, कापड रंगवण्याचे विविध रंग इत्यादींची आयात निर्यात करायची की आपल्या भारतातून घेऊन जाणारे हे पदार्थ, पण आपण आयात काय करत होतो तर कापड रंगवण्याचे विविध रंग, मालाच्या उत्पादनावर तसेच त्याच्या आयात निर्यातीवरती सरकार कर वसूल करत असे. तत्कालीन साधनामध्ये वर्तणी नावाच्या वाहतुकीच्या कराचा आणि शुल्क नावाच्या जकात कराचा उल्लेख केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. याच्या मोबदल्यात सरकार मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे. म्हणजे जकात कर, तुम्हाला माहिती आहे टॅक्स कशा पद्धतीने गोळा केला जायचा, त्यावेळेला सुद्धा जकात कर गोळा केला जायचा, आणि त्याच्यावर त्यामुळे ज्यावेळेला जकात कर गोळा केला जाईल त्यावेळेला त्या मालाच्या संरक्षणाची जबाबदारी त्या सरकारवर असे. व्यापारी तांड्यांचे संरक्षण करण्यासाठी चोर रज्जुक आणि सीमास्वामी असे अधिकारी सरकारने नेमलेले आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने आपण मौर्य कालखंडातील राज्यव्यवस्था आणि व्यापार अभ्यासलेला आहे. पुढचे पॉईंट आपण पुढच्या तासाला पाहूया.